नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। हा अंदाज मॉडेलचा आहे, माझा नाही। तुम्ही पाहू शकता पुढे कोणते कोणते बदल होणार आहेत। ते 21 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत तुम्हाला 2 मॉडेलचे अंदाज दाखवणार आहे। त्यामध्ये कुठलाही बदल जर होत असेल तर तो त्यामध्ये माझा कुठलाही रोल नाही त्यामध्ये अंदाज सांगण्यामध्ये, कारण हे अंदाज मॉडेलचे बदलत असतात। त्यामुळे तुम्ही पुढची परिस्थिती काय होणार आहे हे तुमच्या अंदाजानुसार ओळखून घ्यायची आहे। तर हा 21 तारखेचा 21 तारखेचा GSFचा अंदाज आहे। तर बंगालच्या खाडीमध्ये आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। तर ECMWचा अंदाज पाहू आपण। तर ECMWचा अंदाज पण पहा। हा ECMW पाहू शकता तुम्हाला, दिनांक एखाद्या वेळेस दिसेल किंवा नाही याचं मी हे पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज आहे। आणि हा तक्ता जो खाली दिलेला आहे तो मिलीमीटरचा तक्ता दिलेला आहे। सफेद कलर जर असेल तर तिथे 300 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो। गुलाबी कलर जर असेल तर तिथे 150 ते 200 ते 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो। आणि पिवळा जर कलर असेल तर 50 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे। आणि ग्रीन हिरवा कलर जर असेल तर 30 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज असतो। आणि निळा कलर जर असेल तर तिथे 15 मिलीमीटरपर्यंत 15 ते 20 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे। हा 22 तारखेचा ECMWचा अंदाज पाहू शकता। हे 22 तारखेचा वातावरण वाढत आहे 22 तारखेला देखील ECMW। 23 तारखेला पाहू शकता। 23 तारखेला परत अजून अरबी समुद्र, बंगालच्या खाडी यामध्ये मोठी ट्रफ रेखा निर्माण झालेली आहे। आणि तेच वातावरण तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि इकडे हे वरच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत आहे। जे डॅट दाखवलं आहे तुम्हाला मी इकडे हे पाहू शकता। हे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा इकडे वातावरण तयार झालेलं आहे। हे 23 तारखेचं वातावरण पहा, अजून वाढलेलं आहे वातावरण। बंगालच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण। तेवीस तारीख ECMWचा अंदाज। 24 तारखेचा पहा। 24 तारखेला परत अजून वातावरण वाढत आहे। 24 तारखेला तर पूर्ण हा सफेद कलर म्हणजे 400 मिलीमीटरपर्यंत 300 ते 400 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज हे तुम्ही पाहू शकता। श्रीलंकामध्ये श्रीलंका, तामिळनाडू या भागामध्ये पंचवीस तारखेला परत अजून मोठ्या पावसाचा अंदाज। जसे तारीख पुढे जात असून तारखेला पण त्याप्रमाणे वातावरण वाढत आहे। आणि हा 200 मिलीमीटरपर्यंत अंदाज पावसाचा इकडे पहा। बेंगळुरू, कुर्नूल, विशाखा, विजयवाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज पुढे दिसून येत आहे 25-26 तारखेच्या नंतर। सव्वीस तारखेला पण देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण पहा। ECMWचा अंदाज। 27 तारीख बघा, 27 तारखेला परत अजून वातावरण सरकत आहे, किनारपट्टीने उत्तरेस सरकत आहे। त्यामध्ये छत्तीसगड या भागामध्ये देखील वातावरण सरकत आहे। GSFचा अंदाज आपण 28 तारखेचा पाहू। बघा, GSFचा अंदाज देखील 28 तारखेचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर GSFचा अंदाज 27 तारखेचा पाहणार आहोत आपण। ही 27 तारखेचा GSFचा अंदाज। अशा प्रकारे राज्यामध्ये पुढच्या 21 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत मोठे पावसाचे वातावरण मॅप दाखवत आहेत। यामध्ये पुढची स्थिती काय होणार आहे ते तुमच्या लक्षात येणार आहे। आणि आपला अंदाज हा सध्या तरी आपला अंदाज हा आजच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये आपला अंदाज नाही, हा पूर्णतः मॉडेलचा अंदाज आहे।
हे प्रथमच मी तुम्हाला थंबनेल नाव सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.